धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. भवनदीचा झाला तारा या उत्तरा, प्रसादे संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी, तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी. संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतातिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतातिया, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया, जेणे पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. विठ्ठला 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 विठ्ठला. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा, आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली धन्यता व्यक्त करणारा गोडासा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत, आज माझं जीवन धन्य आहे, नव्हे नव्हे आजचा माझा काळ धन्य आहे, आजचा माझा दिवस धन्य आहे. याचं कारण संतांची भेट झाली. कुणीतरी महाराजांना विचारलं, महाराज संतांची भेट झाली, काय झालं त्याच्यामध्ये? महाराज सांगतात, संतांची भेट झाली त्याच्यामुळे सगळ्या गाठी निघून गेल्या. संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. कोणीतरी महाराजांना विचारलं, महाराज संत भेटीचा काळ धन्य तुम्ही सांगता, त्याच्यामध्ये सगळ्या गाठी निघून गेल्या म्हणता, एवढाच परिणाम संत भेटीचा आहे का? तुकोबाराय बोलतात, असं नाही. संतांची भेट होणं वेगळं आणि संतांच्या भेटीमध्ये मिळणारा वचनरूपी प्रसाद वेगळा. त्या वचनरूपी प्रसादाने झालं काय, यश्चावत जीवाला ज्या संसाराचं दुःख वाटत होतं, ती भवनदीच आम्ही तरुण गेलो. आणि एकदा भवनदी तरुण गेल्यानंतर मानवी जीवनामध्ये येणारं जे मांगल्य आहे, या मांगल्याचं दान एका संतांच्या शिवाय दुसरं कोणीही पदरात टाकू शकत नाही. अशी ही संतांची भेट आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. पवित्र भूमी असणाऱ्या या लहवीत या नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मवर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर हे साजरं केलं जात आहे. तथा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाचा हा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव महाराष्ट्रभर साजरा होतो आहे. आणि हे दोन्हीही औचित्य साधून परमादरणीय श्रद्धेय जगद्गुरुद्वाराचार्य महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्ण महाराज लव्हितकर उर्फ आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे बाबांच्या कृपाशीर्वादाने, त्यांच्याच मार्गदर्शनाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि या उत्सवामध्ये ज्याला संप्रदायामध्ये जागराचं कीर्तन म्हटलं जातं, ती अशी पवित्र अशा पद्धतीची सेवा महत् भाग्याने माझ्याकडे प्राप्त आहे. नाशिक हा परिसर
संत निवृत्तीनाथ महाराजांच्या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे। आध्यात्मिक साहित्यिक असा दोन्ही अंगाचा फार मोठा इतिहास या जिल्ह्याच्या पाठीमागे आहे आणि या जिल्ह्याची जी ओळख अनेक अंगाने महाराष्ट्रभर आहे। थोडंसं स्तुती म्हणून नव्हे पण वस्तुस्थिती सांगून पुढे जाईल। हा जिल्हा जसा निवृत्तीनाथ महाराजांचा आहे, हा जिल्हा जसा रामरायाच्या वास्तव्याने पावन झालेला हा जिल्हा आहे। वणीची देवी अगदी जवळ आहे, त्यामुळे हा जसा जिल्हा देवीचं महात्म्य सांगणारा आहे, असे अनेक आध्यात्मिक आशय या जिल्ह्याच्या पाठीमागे आहे। पण महाराष्ट्रभर फिरत असताना काही नावं अशी येतात की ती नावं त्या जिल्ह्याच्या दृष्टीने महाराष्ट्रभर प्रसिद्ध असतात आणि मला असं वाटतं की त्यातलं अलीकडल्या काळातलं एक नाव म्हणजे पूज्य श्री लवितकर बाबा आहे। कारण बाबांच्या नावाने हा जिल्हा अधिक अशा पद्धतीने प्रसिद्ध झाला असं म्हणायला हरकत नाही। मी जे काही लहानपणापासून बाबांना पाहत आलो, बाबांना ऐकत आलो आणि बाबांना अनुभवित आलो, त्याच्यात थोडे टप्पे आहेत। काही काळ मी पाहण्यात घालवला, काही काळ मी ऐकण्यात घालवला आणि आत्ताचा काळ मी अनुभविण्यात घालवतोय। कारण बऱ्याचदा जी माणसं पाहत असतात ती त्यांचं ऐकत नसतात आणि बऱ्याचदा आपण ज्यांचं ऐकतो त्याचा आपल्याला अनुभव नसतो। परंतु बाबांना मी एक काळ पाहत होतो। पंढरपुरामध्ये जेव्हा बाबा यायचे तेव्हा बाबांना मी लहानपणी पाहायचो। देहूकर महाराजांच्या फड परंपरेचे एक निष्ठावंत म्हणून बाबांची ओळख आमच्याकडे पंढरपुरामध्ये आहे। नंतरच्या काही काळामध्ये काही ठिकाणी कीर्तनं ऐकण्याचा योग आला, पण अलीकडल्या या 4-5 वर्षामध्ये मी बाबांना जवळून अनुभवितोय। मी स्तुती म्हणून नव्हे परंतु ही सगळीच महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत। एरवी अनावश्यक स्तुती करायची माझी सवय नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। मला काही पुढच्या वर्षीच्या तारखा मिळाव्या अशा अपेक्षेतला मी नाही, कारण माझीच परंपरा किती मोठी आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। पण माझ्या अंतःकरणातली जी श्रद्धेची स्थान आहेत आणि अलीकडल्या आमच्यासारख्या सर्वच तरुण कीर्तनकारावर मोकळ्या मनाने प्रेम करणारी फार माणसं कमी आहेत, पण त्याच्यातलं एक आदराचं नाव म्हणजे बाबा आहे। मी हे का सांगतो, कारण मोकळ्या मनाने प्रेम करणं सुद्धा आता अलीकडल्या काळामध्ये दुरापास्त झालंय। म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्या जवळ घ्यायचं आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचं हे फार अलीकडल्या काळामध्ये कमी झालं। पण ही सगळीच, कारण मी मघाशी जवळजवळ 1 तास अगोदर आलोय आणि मी बाबांकडे बघत होतो आणि मग कोणी आता ही सगळीच महाराज मंडळी आल्याबरोबर बाबा म्हणायचे वा 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 डायमंड आले म्हणायचे। आल्या किती हे म्हणण्याकरता फार मोठं मन लागतं महाराज, फार मोठं। प्रत्येकाची ओळख करून द्यायची। महाराजांची ओळख मला करून दिली, अत्यंत उत्कृष्ट मृदंगवादक म्हणून। सगळ्याच महाराजांची, शिवा महाराजांची ओळख करून दिली, या महाराजांची ओळख करून दिली। हे या भागातले उत्तम गायक आहेत, या भागातले हे उत्तम कीर्तनकार आहेत, ह्या भागातले उत्तम संस्थाचालक आहेत। मला असं वाटतं की एखाद्या आमच्यासारख्या अशा नवोदित असणाऱ्या आमच्यासारख्या सगळ्यांची ओळख करून देताना, अशा शब्दांची योजना करून देत असताना मला असं वाटतं की आम्हाला 1000 हत्तीचं बळ येतं महाराज बाबा ज्यावेळेस बोलतात असं। कारण पुन्हा कधी कधी एखाद्या वेळेस, म्हणजे मी या सगळ्यांच्या वतीने भावना बोलतोय असं म्हणायला हरकत नाही, या सगळ्यांच्या नाही तरी हे जागराचं कीर्तन आहे। आमच्याकडे फडावर असे नियम आहेत की जागराचं आणि काल्याचं कीर्तन घरातल्या माणसांनी करायचं असतं, असा नियम आहे। म्हणून मी एक घरातलाच असं समजून मी आपल्यासमोर बोलतो। कारण आपण ही सगळी मंडळी पहा की ज्यावेळेस बाबा आमच्या सगळ्यांकडे पाहतात, सगळ्यांना बोलतात, त्यावेळेस एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव आणि वेगळ्या पद्धतीची अनुभूती आम्हा सगळ्यांना यायला लागते। आज बाबांनी हा उत्सव या ठिकाणी करायचं ठरवलं। यापूर्वी खरं तर उत्सव करणं, माणसं जमा करणं आणि त्या सगळ्यांना खाऊ घालणं, मला वाटतं की हा नादच आहे, छंद नाही म्हणत मी, नादच आहे बाबांना। अनेकांना अनेक नाद असतात, बाबांना हा नाद आहे। काय लोक जमा करायची, त्यांना खाऊ घालायचं, अन्नदान करायचं। आणि म्हणून हे अनेक वर्ष झालं, गेली अनेक वर्ष झालं हे करत आले, त्या गावांना जपत आले। मला मगाशी आमचीच काही महाराज मंडळी सांगत होती, आमच्या एका महाराजांनी सांगितलं की आमच्याकडे गावामध्ये बाबा 55 वर्ष झाले येतात म्हटले। त्यामुळे एका गावातल्या सेवा 50-50, 60-60 वर्ष टिकून ठेवणं हे तसं फार अलीकडल्या काळात कमी आहे। म्हणजे 50 वर्ष त्या गावाची कीर्तन सेवा करायची
आता अलीकडल्या काळामध्ये आमची परिस्थिती अशी आहे की महिन्यापूर्वी दिलेली कीर्तन सेवा सुद्धा आम्ही आळ करतो, दुसरी मिळाली तर. आता का आळ करतो हे वेगळं बोलायची गरज नाही, म्हणजे अशी परिस्थिती. पण गेली 50-50 वर्ष झालं ते काय देत आहेत हे महत्वाचं नाहीये, पण ही माझी परंपरेची सेवा आहे आणि मी त्या ठिकाणी जाणारच. मग लोक किती आहेत हे महत्वाचं नाही, नियोजन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, पण ही परंपरेची सेवा आहे. अशा अनुषंगाने बाबांनी गेली 50-50, 60-60 वर्ष सेवा ज्या सांभाळल्या आणि त्या सेवेचा असणारं एक वैभव अलीकडे बाबांच्या जीवनामध्ये जे दिसून येतं. त्यामुळे आज इथं उपस्थितीमध्ये बाबा स्वतः खरं तर आम्ही कीर्तन करावी आणि बाबांनी ऐकावी इतकं मोठं आमच्याकडे काही नाही, परंतु बाबा हे संत परंपरेला मानणारे आहेत, संत परंपरेचा आदर करणारे आहेत. आणि म्हणून मला इथं सेवा देत असताना ही व्यक्तिशः जयवंत या नावाला न सेवा देता माणकोजी बोधले महाराजांच्या परंपरेलाच ही सेवा दिली आहे असंच मी अंतःकरणातून मानतो. आणि माणकोजी महाराजांच्या परंपरेच्या वतीने या क्षेत्रावरची ही सेवा आहे असं समजून या अभंगाच्या विचाराला आरंभ करतो. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची जी भावना आहे, या अभंगातले जे शब्द आहेत, मी थोडंसं आणखीन पुढे बोलेल. संतांच्या विषयी तुकोबारांचं हृदय काय हे जणू काही या अभंगातून प्रगट झालंय असं म्हणायला हरकत नाही. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातल्या संतांच्या विषयीच्या भावना या अभंगातून प्रगट झालेल्या आहेत. मी आणखीन थोडं पुढे बोलतो. मी तसा सगळ्याच अभंगाचा विचार करण्या इतकी माझी मती नाहीये, पण तरी सुद्धा या अभंगाचा विचार करताना मात्र मला असं वाटतं की जगद्गुरु तुकोबारांच्या आध्यात्मिक चरित्राच्या दृष्टीने हा अभंग फार महत्वाचा आहे. मी मुद्दाम आध्यात्मिक चरित्र हा शब्द वापरतो. चरित्र दोन पद्धतीचे असतात, एक लौकिक चरित्र असतं आणि दुसरं आध्यात्मिक चरित्र असतं. लौकिक चरित्र ही त्यांच्या काही तिथी मिथी अमुक तमुक या अनुषंगाने असतं, पण आध्यात्मिक चरित्र थोडं आणखीन पुढं बोलायचं झालं तर लौकिक चरित्र हे अनुवादनीय असतं, आध्यात्मिक चरित्र हे अनुभवनीय असतं. विठ्ठल त्या अनुषंगाने खूप महत्वाचं आहे. याचं कारण या अभंगातला एक महत्वाचा शब्द आहे धन्य. तुकोबारांचे शब्द काय आहेत पहा. तुकोबाराय म्हणतात, माझं जीवन आज धन्य झालंय, माझ्या जीवनामध्ये आज कृतार्थता आहे, माझं जीवन आज सार्थकी आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो की महाराजांनी ही जे धन्य शब्द वापरला याचा अर्थ आपल्याला असा करता येईल, संत भेट झाली माझं जीवन धन्य झालं. कारण या अभंगातले शब्द आहेत धन्य काळ संत भेटी. याचा अर्थ संत भेट होण्याच्या अगोदरचं जीवन वेगळं आहे आणि संत भेट झाल्यानंतरचं जीवन वेगळं आहे. थोडं गमतीने ऐका. सद्गुरूंची भेट होण्याच्या अगोदर आपण वेगळे आहोत आणि सद्गुरूंची भेट झाल्यानंतर आपण वेगळे आहोत. भगवत कृपा झाल्यानंतर आपण वेगळे आहोत, भगवत कृपा होण्याच्या अगोदर आपण वेगळे आहोत. जरा आणखीन थोडं पुढे बोलू, ऐका. संत भेट होण्याच्या अगोदरचे वेगळे आणि संत भेट झाल्यानंतरचं वेगळं. सद्गुरू भेट होण्याच्या अगोदरचे आपण वेगळे, सद्गुरू भेट झाल्यानंतरचे आपण वेगळे. भगवत कृपा होण्याच्या अगोदर आपण वेगळे, भगवत कृपा झाल्यानंतरचे आपण वेगळे. अगदी सोपं बोलायचं झालं तर माळ घालण्याच्या अगोदरचे आपण, आता पुढलं बोलायची गरज नाही, आणि माळ घातल्यानंतरचे आपण, याच्यात फरक आहे. माळ घालण्याच्या अगोदर आपण कुठेही बसत होतो, काही बोलत होतो, काही खात होतो, काही पित होतो. माळ घातल्यानंतर मात्र आपल्याला काही खाता येत नाही, काही पिता येत नाही, कुठंही बसता येत नाही आणि काहीही बोलता येत नाही. माळ घातल्यानंतर ही सगळी बंधनं येतात. याहीपेक्षा आणखीन सोपं सांगू, लग्न होण्याच्या अगोदरचे आपण, आता पुढलं बोलायची गरज आहे का, आणि लग्न झाल्यानंतरचे आपण वेगळं आहे. महाराज बऱ्याचदा काही गावामध्ये काही जवळची परंपरेतली गावं असतात, त्यातल्या एखाद्या मावशी आम्हाला सांगतात, महाराज आमच्या मुलाच्या लग्नाला या. आम्ही म्हणतो नाही हो, कार्यक्रमाची व्यस्तता आहे. नाही पोराच्या लग्नाला या. बोलता बोलता ती बाई अशी म्हणते, आमच्या गावात त्या कीर्तनाला नाही आलं तरी चालेल, पण पोराच्या लग्नाला या. आता एवढा आग्रह झाला म्हटल्यानंतर आम्ही जातो, लग्नाला जातो, त्या मुलाच्या डोक्यावर अक्षत टाकतो, सगळं झालं. 2 वर्षानंतर आम्ही पुन्हा त्याच गावी गेलो, त्याच घरी गेलो, त्याच मावशीला विचारलं, मावशी बरं आहे का? 2 वर्षापूर्वी पोराच्या लग्नाला आम्ही आलो होतो, मुलाचं लग्न झालं, सुनमुख पाहायचं होतं, पाहिलं, काय म्हणतोय मुलाचा संसार कसा चाललाय? त्या बाईने एकच वाक्य सांगितलं, महाराज हा पहिल्यासारखा राहिला नाही. उदाहरण संपलं. कळलं का? पहा, हा पहिल्यासारखा राहिला नाही याचा अर्थ लग्नाच्या अगोदर वेगळा होता, लग्न झाल्यानंतर वेगळा होता. अशी जर संसाराची स्थिती आहे तर परमार्थाची अशी असू का नाहीये? विठ्ठल
थोडं पुढं बोलतो. तुकोबार सांगतात की जोपर्यंत संत भेट होत नाही तोपर्यंत अंतःकरणामध्ये काही ना काहीतरी चिंता आहे. मी आपल्याला ऐकण्यातली प्रमाण देऊन पुढे जातो. तुकोबारांचाच एक प्रसिद्ध अभंग आहे. पुसावेसी हे चिवाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील. हे सांगणारे संत मला कधी भेटतील. तुका म्हणे चिंता वाटे तुका म्हणे चिंता वाटे म्हणे चिंता वाटे म्हणे चिंता वाटे. कोण भेटे सांगे सा कोण भेटे कोण भेटे सांगेला कोण भेटे सांगेला कोण भेटे कोण भेटे सांगेसा. महाराज सांगतात आम्हाला कोण भेटतील, सांगणारे कोण भेटतील. सांगेसा या शब्दाचा अर्थ आहे संत. देवकृपा करील मज काय लाज राखील. हे सांगेसा संत कधी भेटतील. तुका म्हणे चिंता वाटे. तोपर्यंत संत भेट होत नाही तोपर्यंत माझ्या अंतःकरणात चिंता आहे. आता महाराजांचे शब्द ऐका. संत भेट होत नाही तोपर्यंत चिंता आहे. त्यात संतांची भेट झाली की महाराजांचे शब्द आहेत अवघी चिंता वारली. एकीकडे तुका म्हणे चिंता वाटे हे प्रमाण ठेवा आणि एकीकडे अवघी चिंता वारली हे प्रमाण ठेवा. मध्ये तुकोबारांचं थोडंसं चिंतन अध्यात्माच्या दृष्टीने करा. जोपर्यंत संत भेट होत नाही चिंता वाटे आणि एकदा संतांची भेट झाली अवघी चिंता वारली. मी कधी कधी आणखीन तुकोबारांच्या अभंगाचा अभ्यास करताना मला आश्चर्य वाटतं. महाराज अवघी चिंता वारली असं म्हणतात. वारली या शब्दाचा अर्थ मेली, जळाली, पुन्हा उत्पत्ती नाही. मला कधी कधी असं वाटतं महाराजांनी समजा असं लिहिलं असतं अवघी चिंता निघून गेली. काय अडचण आहे, लिहायला काय अडचण आहे. बरं तसं काही नाही. वारली हे जे लिहि आहे ना तसं गेली इथंही लिहि आहेच की. बरं त्याला अडचण काय येते महाराज. बरं तुम्ही म्हणाल नाही चाल म्हणायला अडचण येते, त्याला काय अडचण आहे. नाही टाळात बसत नाही, बसताय ना. अलीकडल्या काळात काहीही टाळात बसायला लागलं याची काय अडचण आहे. काहीही बसायला लागलं, कोणतीही प्रमाणं बसायला लागली, कोणतंही वाङ्मय बसायला लागलं, कोणत्याही कविता बसायला लागल्या. मला आपण विचारा बाबांनाच. असे अनेक महात्म्यांच्या मुखातून काही कानावर आमच्या शब्द आहेत की संत वाङ्मयातल्या प्रमाणाशिवाय अन्य कोणतंही काव्य टाळावर म्हणू नये. इतकी सूक्ष्मता सांगितली जाते आपल्याकडे. तसं बघायला गेलं तर मग अवघी चिंता वारली असं जे महाराज म्हणतात, निघून गेली असं म्हणत नाही, चिंता वारली असं म्हणतात. याचं कारण काय. मी उगी गमतीने उत्तर देतो. महाराजांना माहित होतं निघून गेलेली 8 दिवसात महागारी येते. मी चिंतेबद्दल बोलतोय, दुसरं डोक्यात घेऊ नका. पण वारली म्हटलं की मेली, जळाली, पुन्हा उत्पत्ती नाही. 2 शेतकरी बाजारात गेले. दोघांनी शेंगदाणे घेतले, एकमेकाच्या शेतात पेरले. 15 दिवसानंतर एकमेकाच्या शेताकडे पाहिलं. एकाचा हिरवागार भुईमुग उगून आला, एकाचं काही उगूनच आलं नाही. ज्याचं उगून आलं नाही तो म्हटला का रे बाबा शेती जवळच आहे, एकमेकाच्या बांधाला बांध आहे, पाणी आहे, सगळं आहे, आपण मिळून शेती दोघं करतोय. असं असताना सुद्धा तुझा हिरवागार भुईमुग उगून आला, माझं उगूनच आलं नाही, असं कसं काय घडलं. ज्याचं उगून आलेलं होतं तो म्हटला बाबा भुईमुग उगून येण्याकरता शेंगदाणे पेरावे लागतात, तू नक्की पेरले होते का. ज्याचं उगून आलं नाही तो म्हटला वेड्या तू कच्चे पेरले असतील, मी भाजून पेरले होते. उदाहरण संपलं. आपण सगळे शेतकरी आहोत, आपल्याला कळत असेल. भाजलेलं उगवतं का. भाजलं म्हणजे जळालं, मेलं, पुन्हा उत्पत्ती नाही. तसं चिंता जळाली, मेली, पुन्हा उत्पत्ती नाही. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने यालाच जीवनमुक्ती म्हणा. विठ्ठल 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 काहीही चिंता राहिली नाही. याचं कारण आणखीन एक देऊन पुढे जातो, ऐकण्यातलेच प्रमाण देऊन पुढे जातो. तुकोबारांचे शब्द निर्याण प्रकरणातले पहा किंवा नेहमीचा अभंग तुकोबारांचा पहा. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची खुंटलिया धावा खुंटलिया धावा कृष्णची खुंटलिया आता खुंटलिया धावा
तृष्णेची या. तृष्णा या शब्दाचा अर्थ इच्छा, धावा या शब्दाचा अर्थ पळापळ आणि खुंटणं या शब्दाचा अर्थ थांबणं. इच्छेची पळापळ थांबली, चिंता संपली, निश्चिंत अवस्था प्राप्त झाली. याचा अर्थ महाराज म्हणतात आता काहीही इच्छा शिल्लक राहिली नाही, तर मग इच्छाच नसेल तर चिंता येण्याचा काय प्रश्न येतो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो, आता काही इच्छा राहिली नाही. यात प्राप्य न किंचित वांछती न शोचती न रमते न द्वेष्टी न उत्साही भवती यल्लब्ध्वापमान सिद्धः भवती तृप्तः भवती अमृतः भवती. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये केलेलं चिंतन पहा. आता कोणतीही इच्छा शिल्लक राहिली नाही. इच्छा नाही म्हणून चिंता नाही. आता थोडं आणखीन पुढं बोलतो. इच्छा नाही किंवा नेहमीची प्रमाण पहा. काम नाही, काम नाही झालो पायी रिकामा. इच्छा नाही या शब्दाचा अर्थ काय. मी आपल्याला 2 वाक्य मराठीतली सांगून पुढे जातो. प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढत असते आणि परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपत असते. पटतंय का पहा. प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढते. एखादी गोष्ट आमच्या घरात नाही म्हणून आम्ही आमच्या घरात एखादी वस्तू आणली, याचा अर्थ इच्छा संपली असं होत नाही. त्या वस्तूच्या येण्याने नको त्या वस्तूची इच्छा निर्माण होते. इच्छा वाढत राहतात, इच्छा वाढत राहतात. इच्छा वाढविणं हे प्रपंचाचं काम आहे, इच्छा संपविणं हे परमार्थाचं काम आहे. मी आपल्याला आणखीन थोडं पुढं बोलतो. परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपते. ज्ञानेश्वरीतली ओवी नेहमीची ऐकण्यातली घ्या. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतं. ज्ञानोबराय बोलतात एकदा परमात्मा नावाची वस्तू मिळाली की कोणतीही इच्छा शिल्लक राहत नाही. याचा अर्थ परमार्थ या शब्दाचा अर्थ आहे निरपेक्ष होणं आणि प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे आशावादी राहणं. विठ्ठल विस्तार करत नाही, परंतु योग वासिष्ठामध्ये एक साधं सूत्र आलंय. इच्छादयो यथा दुःखम इच्छा शांतीर यथा सुखम. वशिष्ठ रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना सांगतात, हे रामा, जिथं जिथं इच्छेचा उदय आहे तिथे तिथं दुःख आहे आणि जिथं जिथं इच्छेची शांती आहे तिथं तिथं सुख आहे. मला वाटतं सुख आणि दुःखाची इतकी गोड व्याख्या आणखीन कुठेही सापडणार नाही. जिथं इच्छेचा उदय आहे, मनात इच्छा निर्माण झाली की त्याला लागून जे येतं ते दुःख आहे आणि मनातल्या इच्छा संपल्या त्याला लागून जे येतो तो अनुभव सुख आहे. आणि म्हणून सुख आणि दुःखाच्या इतक्या गोड व्याख्या सांगितल्या. जगद्गुरु तुकोबाराय या स्थितीत आहेत. आता कोणती इच्छाच राहिली नाही या स्थितीत आहेत. काही मिळावं किंवा काही मिळू नये या स्थितीत आहेत. मी नाथ भागवतातली भाषा नेहमी सांगत असतो. नाथरायांनी गोड वर्णन केलंय. प्राप्ता प्राप्त लाभावस्था बाधू न सके साधूंच्या चित्ता चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. नाथरायांचे शब्द आहेत. एखादी गोष्ट मिळाली काय किंवा एखादी गोष्ट मिळाली नाही काय अशी कोणतीही लाभाची अवस्था ज्यांच्या चित्ताला स्पर्श होत नाही असं चिंतन म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. कोणी तुकोबारायांना जगद्गुरु म्हटलं तरी तुकोबारायांना त्याचं कौतुक नाही आणि कोणी तुकाराम महाराजांना वेड म्हटलं तरी तुकाराम महाराजांना त्याचा राग नाही. या निंदा आणि स्तुतीच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबाराय, या सुख आणि दुःखाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबाराय, या द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबाराय. मी जरा आणखीन पुढे बोलतो. निर्द्वंद्व होणं हे कधी घडतं, निर्द्वंद्व होणं हे कधी घडतं. मुळात निर्द्वंद्व हे एक संतांचं लक्षणच सांगितलं. भागवताचे शब्द ऐका. संतोनपेक्षा मच्चित्ता प्रशांता समदर्शना निर्ममो निरअहंकारा निर्द्वंद्व निष्परिग्रहा. हा 8 पद्धतीचा विचार सांगितला. निरपेक्षता, मच्चित्तता, प्रशांतता, समदर्शनता, निर्ममता, निरअहंकारता, निर्द्वंद्वता आणि निष्परिग्रहता असा 8 पद्धतीने विचार भागवताने आमच्या समोर मांडला. त्याच्यातलं निर्द्वंद्व होणं हे कधी घडतं. मन उन्मनी अवस्थेमध्ये पोहोचणं ही स्थिती जिथं येते त्याला म्हणायचं निर्द्वंद्व. विठ्ठल आणखीन जाता जाता बोलतो. मी आणि माझं या 2 शब्दाच्या पलीकडे पोहोचणं याला म्हणा निर्द्वंद्व. मी आपल्याला ऐकणं महाराजांचीच काही प्रमाणं देऊन पुढे जातो. खरं पाहायला गेलं तर परमार्थामध्ये सगळ्यात मोठी कोणती अडचण असेल किंवा परमार्थामध्ये सगळ्यात मोठा प्रतिबंध कशाचा असेल तर तो मी माझेपणाचा आहे. तुकोबारांचे शब्द आहेत. तुका म्हणे आलो सोसीत संकटे मी माझे ओखटे आहे देवा. किंवा रोज आपण नाटामध्ये बोलतो. एने मज भोग विल्या खानी न सता छंदला विला मनी माझलो मी माझे भ्रमणी
झाली बोडणी विटंबना शस्त्र हे निर्वाणीचा बाण येणे मज भोगविल्या खाणी या शब्दाचा अर्थ या संसाराने भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मनी कोणता मी आणि माझं या दोन शब्दाचा छंद लागला यालाच वेदांतामध्ये अहम अध्यास आणि मम अध्यास असं म्हटलं जातं वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेलं ममत्व हे खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये दुःखाला कारण असतं हा मानसशास्त्राने केलेला नियम आहे असे अनेक पद्धतीचे दाखले मला देता येण्यासारखे आहेत या मी माझ्याच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबार आहे या सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबार आहे प्राप्त आणि अप्राप्तीच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबार आहे या द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबार आहे अत्यंत प्रसन्न चित्ताने त्यांचा प्रवास आहे एकाला मोठं आश्चर्य वाटलं तेव्हा तुकोबारांच्या जवळ गेला आणि तुकाराम महाराजांना म्हणायला लागला महाराज एरवी प्रपंचामधल्या माणसांकडे जर आम्ही बघायला लागलो तर कोणत्या ना कोणत्या तरी दुःखाने व्यतीत झालेला मनुष्य दिसतो ऐका कुठलं ना कुठलं तरी दुःख माणसाकडे असतं कोणतं तरी असतं काही ना काहीतरी दुःखाने तो चिटकलेला दिसून येतो तुम्ही मात्र एवढे प्रसन्न दिसता तुम्ही मात्र एवढे आनंदी दिसता तुम्ही मात्र एवढे समाधानी दिसता मी अनेक वेळेला सांगत असतो समाधान तरी काय आनंद तरी काय आणि सुख तरी काय या सगळ्या शब्दांचा विचार करत असताना हे सगळे शब्द अनुभविण्याचे आहेत असं मराठी भाषा सांगते आम्हाला हे शब्द केवळ उच्चारण्याचे नाहीये आनंद अनुभव आहे ब्रह्मसूत्र आम्हाला सांगतं आनंदमयोभ्यासात तुकोबारांचे शब्द आहेत आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची किंवा तुका म्हणे आम्ही खातो आनंदाची लाडू या सगळ्या प्रमाणांचा विचार केला तर तुकोबारा एका आनंदाच्या उच्च शिखरावर पोहोचलेले आहेत प्रसन्नतेमध्ये आहेत आनंदामध्ये आहेत कधी कधी मी जाता जाता एक विचार सांगून पुढे जातो आनंद हा अनुभविण्याचा शब्द आहे तो चर्चेचा नाही आहे कपिल मुनींच्या जीवनात एक छोटंसं उदाहरण दिलं जातं ते काय झालं म्हणे कपिल मुनी शेतामध्ये गेले लहान होते शेतामध्ये गेले एका आंब्याच्या झाडाखाली दोन माणसं बसलेली होती कपिल मुनी तिथं जाऊन बसले ती दोन माणसं आनंदावर चर्चा करायची एकाने म्हणायचं आनंद कर्मात आहे दुसऱ्याने म्हणायचं आनंद ज्ञानात आहे परत पहिल्याने म्हणायचं योगात आहे परत दुसऱ्याने म्हणायचं जपात आहे आनंदाची ती चर्चा चालली कपिल मुनी उगी त्या दोघांकडे पाहत होते त्या आंब्याच्या झाडाखाली बसलेले होते त्या आंब्याच्या वृक्षाने कपिल मुनींना विचारलं का हो कपिल तुम्हाला एक आंबा देऊ का आता लहान मुलगा नको कशाला म्हणेल म्हटले द्या एक आंबा हातात आला तो आंबा खायला सुरुवात केली त्या आंब्याच्या झाडाने कपिलांना दुसरा प्रश्न विचारला का हो कपिल हे दोन माणसं माझ्या सावलीत बसून काय करतायत कपिलांनी सांगितलं ती दोघं चर्चा करतायत म्हटले कशावर चर्चा करतायत म्हटले आनंदावर चर्चा करतायत त्या आंब्याच्या झाडाने कपिलांना विचारलं ती दोन माणसं माझ्या सावलीत बसून आनंदावर चर्चा करतायत आणि तुम्ही मात्र आंबा खाताय तुम्ही का आनंदावर चर्चा करत नाही कपिलांनी एवढं गोड उत्तर दिलं कपिलांनी सांगितलं मी आनंदात आहे म्हणून मला आनंदावर चर्चा करायची गरज नाही ते आनंदात नाहीत म्हणून आनंदावर चर्चा करतात त्या आंब्याच्या झाडाने कपिलांना विचारलं का हो कपिल तुम्हाला जसा आंबा दिला तसा त्या दोघांना देऊ का कपिलांनी सांगितलं नको म्हटले का कारण त्यांना ती आंबा दिला तर ती आंबा खाणार नाहीत पण आंब्यावर चर्चा करत बसतील काही काही लोकांना सवय असते त्यामुळे आनंद हा चर्चेचा विषय नाही आनंद हा अनुभविण्याचा विषय आहे विठ्ठला आनंदाचा वर्षाव ज्यांच्याकडे दिसून येतोय असे तुकोबार आहे आनंदले मन 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 प्रेमे पादरती लोचना प्रेमे
लोचन, मन आनंदले या शब्दाचा अर्थ आहे आनंद हा मनाचा अनुभविण्याचा विषय आहे. जगद्गुरु तुकोबराय या आनंदाच्या अनुभूतीत आहेत. जगद्गुरु तुकोबराय या प्रसन्नतेमध्ये आहेत. जगद्गुरु तुकोबराय या समाधानामध्ये आहेत. आणि मग एकाला मोठं आश्चर्य वाटायला लागलं. आश्चर्याचं वाटायला लागलं की प्रपंचामधली इतकी दुःख कडेनी असताना सुद्धा महाराज एवढे प्रसन्न कसे काय, महाराज एवढे आनंदी कसे काय, महाराज एवढे समाधानी कसे काय. ऐका माझं बोलणं. बरं काही कमी दुःख होती का? आपले ऐकण्यातले शब्द सांगून पुढे जातो. बायको मेली, घर जळालं, व्यापार बुडला, दिवाळं निघालं, तरी तुकोबारायने म्हणावं बरे झाले देवा. मला वाटतं हा अभंग तुकोबारायकडेच बरा आहे. या अभंगाचे शब्द उच्चारायला सोपे आहेत महाराज, पण या अभंगाचे शब्द अनुभविणं किती कठीण आहे. तुकोबारायनी बायको मेली, घर जळालं, व्यापार बुडल्यानंतर सुद्धा बरे झालं असं म्हणावं. इतक्या सगळ्या प्रतिकूलतेला सुद्धा प्रतिकूलता मन न म्हणता त्या प्रतिकूलतेचं पर्यवसन अनुकूलतेमध्ये करणं हे ज्यांना जमतं ते जगद्गुरु तुकोबाराय आहेत. तुकोबारायांचं चरित्र अशा अंगाने आहे का? वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञानच मुळात असं सांगितलं जातं, मानवी जीवनामध्ये आलेली प्रापंचिक प्रतिकूलता ही प्रापंचिक प्रतिकूलता नसून ती पारमार्थिक अनुकूलता आहे हे ज्यांना कळलं त्याचं नाव वारकरी. वारकरी शब्दाचा अर्थ असाच सांगितलेला आपल्याला काही पूर्वसुरींनी दिसून येतो. मी तर अनेकदा अनेक काही मुद्दे आपल्या समोर मांडून पुढे जाईल की जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राचा विचार करत असताना सामान्य भूमिकेपासून उच्च भूमिकेपर्यंत जाता येतं हे ज्या चरित्राने जगाला दाखवून दिलं ते चरित्र तुकोबारायांचं चरित्र. दुसरं वाक्य सांगू, मानवी जीवनामध्ये साधना करत असताना कितीही संकट आली तरी आपल्या साधनेपासून परावृत्त व्हायचं नाही हे ज्या चरित्राने जगाला शिकविलं ते तुकोबारायांचं चरित्र. पुढं सांगू, मानवी जीवनामध्ये आलेल्या अनंत संकटावर मात कशी करायची हे ज्या चरित्राने जगाला शिकविलं ते चरित्र तुकोबारायांचं चरित्र. मी असे अनेक दाखले आपल्या समोर मांडेल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय इतकी कडेनी जरी संकट असली, इतकं सगळं जरी दुःख असलं तरी त्याच्यात प्रसन्न आहेत, आनंदी आहेत, समाधानी आहेत. एक मनुष्य तुकोबारायांच्या जवळ गेला आणि तुकोबारायांच्या जवळ गेला आणि तुकोबारायांना म्हणायला लागला, महाराज तुमच्याकडे असलेली ही प्रसन्नता, तुमच्याकडे असलेला हा आनंद, तुमच्याकडे असलेलं हे समाधान, तुमच्याकडे असलेलं हे निर्द्वंद्व होणं हे आम्हाला काहीतरी वेगळं जाणून देतं. नेमकी ही स्थिती येण्याचं कारण तरी काय? ऐका, ही स्थिती येऊ तरी कशी शकते? तुकोबारायांनी त्याच्याकडे पाहिलं आणि तुकोबारायांनी सांगितलं, तुला खरं सांगू, माझ्या जीवनामधली ही जी स्थिती आहे ही स्थिती म्हणजे एक व्यवहाराच्या दृष्टीने एक महत्वाचा शब्द सांगतो म्हटले, ती स्थिती म्हणजे धन्यतेची स्थिती आहे. ऐका, ती स्थिती म्हणजे कृतार्थतेची स्थिती आहे. ही स्थिती म्हणजे सार्थकतेची स्थिती आहे. आता थोडं बारीक बघू आपण. मुळात व्यवहारामध्ये धन्य, कृतार्थ, सार्थक हे शब्द कधी येतील? हे शब्द कधी येतील? व्यवहारामधली तर भाषा अशी आहे, जुने कीर्तनकार फड परंपरेतले सांगायचे, माणसाच्या जीवनामध्ये सार्थकता येण्याची माणसाने केलेली लक्षणं अशी आहेत की माणसाला असं वाटतं की सत्ता प्राप्त झाली सार्थक झालं, संपत्ती प्राप्त झालं सार्थक झालं, संतती प्राप्त झालं सार्थक झालं. पण या सगळ्या गोष्टी जरी जीवनामध्ये आल्या तरी सार्थकता येतेच असं होत नाही. जर आणखीन थोडं पुढं बोलतो, मी ज्यांच्याकडे थोडाफार अभ्यास केला, वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवरे भाऊ हरिभाऊ महाराज पाटील, बाबांना चांगले माहिती आहेत. भाऊ आम्हाला असं सांगायचे, सत्ता आणि संपत्ती याचा जर विचार केला तर या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्या म्हणजे मानवी जीवन धन्य झालं असं होत नाही, असं होत नाही. जर असं होतं असं म्हणत असाल तर रावणाच्या जीवनात याच्यातलं काय कमी होतं सांगा? सत्ता तरी कमी होती का संपत्ती कमी होती? जरा पुढे बोलू गमतीने, नीट ऐका. सत्ता आणि संपत्ती एकत्रित आलं तरी धन्य शब्द येत नाही. एखाद्या वेळेस असं होईल, कसं होईल ऐका, सत्ता आली म्हणजे संपत्ती आणता येईल किंवा संपत्ती आली म्हणजे सत्ता आणता येईल. कळालं का? बघा मी खुलासा करतो, सत्ता आली म्हणजे संपत्ती आणता येईल. काही काही लोक बघा असं म्हणतात, सत्ता आली की संपत्ती येते. काही काही लोक बोलता बोलता म्हणतात, महाराज त्याच्याकडे काही नव्हतं हो, अध्यक्ष झाल्यापासून गाडीत फिरायला लागलाय. बरोबर आहे, म्हणजे सत्तेने संपत्ती मिळवली. किंवा कधी कधी असं घडतं, संपत्तीने सत्ता आणते. कधी कधी लोक म्हणतात, नाही 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 येतच नव्हता हो, पैशाच्या जोरावर आलाय. 2 महिन्यांनी हेच ऐकायचंय आपल्याला, आता येतच नव्हता. याचा अर्थ संपत्तीने सत्ता आणली. सत्तेने संपत्ती आणता येते, संपत्तीने सत्ता आणता येते, पण सत्ता आणि संपत्ती दोन्ही एकत्रित आले तरी धन्यता मात्र येत नाही. मग ही धन्यता
येईल तरी नेमकी कशी. त्यानं उत्सुकतेने महाराजांना विचारलं, महाराज ही जी धन्यता आहे, हे धन्यता येण्याचं कारण तरी काय. अभंगाचं पहिलं चरण. धन्य काळ संत भेटी, धन्य उत्तर दिलं, या स्थितीची ही जी धन्यता आहे, या धन्यतेचं एकच कारण आहे, धन्य काळ संत भेटी. पाये मिठी पडली तो. तुकोबराय सांगतात, संत भेटीचा माझ्या जीवनातला जो काळ आहे तो काळ धन्य. मला आपल्याला थोडंसं पुढं घेऊन जायचं आहे. हा जो धन्य शब्द वापरला, प्रापंचिक माणसाची धन्यता वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, एवढ्यातच आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांची धन्यता तुकोबाराय आपल्या समोर व्यक्त करतात. संत भेटीचा जो काळ आहे तो काळ माझ्या जीवनातला धन्य आहे. मला तरी मनामध्ये कधी कधी प्रश्न पडतो, संत भेटीच्या काळाला महाराजांनी धन्य का म्हटलं? असं काय विशेष त्या काळामध्ये आहे की त्या काळामध्ये तुकोबाराय सांगतात हा काळ माझा धन्य आहे? मी आपल्याला 3 पद्धतीने उत्तर देऊन जातो, ऐका. एक कर्मशास्त्राच्या दृष्टीने देतो, दुसरं ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने देतो आणि तिसरं भक्तिशास्त्राच्या दृष्टीने देतो. मुळात कर्मशास्त्राचा विचार काय, अख्खं कर्मशास्त्र सांगणं जरी माझ्याच्याने शक्य नसलं तरी 2 नियम सांगून पुढे जातो. प्रत्येकाला कर्म करावं लागेल हा कर्मशास्त्राचा पहिला नियम, आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल हा कर्मशास्त्राचा दुसरा नियम. या दोन्ही नियमापेक्षा एक महत्वाचा सिद्धांत कर्मशास्त्रातला सांगतो, प्रारब्ध कोणालाही बदलविता येत नाही, हा कर्मशास्त्राचा नियम आहे.
आपण सगळी जाणती मंडळी आहात, मी बोलतो ते आपल्याला कळेल सगळं. प्रारब्ध कोणालाही बदलवता येत नाही, हा कर्मशास्त्राचा नियम आहे. आता मला जे वाक्य सांगायचं आहे ते नीट ऐका. प्रारब्ध बदलविता येत नाही हा जरी कर्मशास्त्राचा नियम असला तरी संतांची भेट झाली की प्रारब्धच बदलून जातं, म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. पटतं का? पहा, आता संतांची भेट झाली, प्रारब्ध बदलून जातं. मी पुन्हा आपल्याला ते सांगतो, प्रारब्ध बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम, पण संतांची गाठ पडली की प्रारब्धच बदलून जातं. तुम्ही म्हणाल असं कसं काय? हे घडलं कुठं? तुमच्याच ऐकण्यातला नेहमीचा दृष्टांत, फक्त त्याचा एक भाव सांगून पुढे जातो. आपल्याला सगळ्याला माहित आहे, सच्चिदानंद बाबा गेल्यानंतर त्यांची पत्नी सती जाण्याकरता निघाली. कथा सगळ्याला माहित आहे, फक्त धावतं बोलतो. जात असताना तिने ज्ञानोबारांना पाहिलं. तिला वाटायला लागलं की आपण आता चितेत उडी टाकणार आहोत, जाता जाता एका महात्म्याचं दर्शन घ्यावं, आणि म्हणून ज्ञानोबारांचं दर्शन घेतलं. ज्ञानोबारांच्या मुखातून आशीर्वाद आला, सौभाग्यवती भव. तो आशीर्वाद ऐकल्यानंतर ती रडायला लागली. ज्ञानोबारांनी डोळे उघडले आणि विचारलं, काय झालं रडायला? तिने सांगितलं, तुम्ही दिलेला आशीर्वाद ऐकून दुःख झालं म्हणून मी रडायला लागले. ज्ञानोबारांनी विचारलं, तुला आशीर्वादाचं दुःख कसं काय झालं? लोकांना आशीर्वादाचा आनंद होतो आणि तुला दुःख झालं, असं कसं काय? बरं, हा आशीर्वाद तुला मी स्वतःहून दिलेला आहे, हा आशीर्वाद मी तुला स्वतःहून दिलेला आहे, तू मागितलेला नाहीये. एक धावतं बोलू वाक्य. खरं तर आशीर्वाद हा सद्गुरूंकडून स्वतःहून यावा लागतो. लोक आम्हाला घरी घेऊन जातात आणि आमचा हात स्वतःच उचलतात आणि त्यांच्या डोक्यावर मारून घेतात, असं असतं काय कुठं? असं नाही होत. आशीर्वाद हा स्वतःहून यावा लागतो. ऐसी कर्म साम्य दशा येतो होय विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटीची गा, मग लावणी हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी. अलीकडल्या काळामध्ये काय कुणाला मागावं हेही कळत नाही, कोणत्या माणसाला काय मागावं हेही लक्षात येत नाही. मी कॉलेजमध्ये असताना 2003ला LLB ला असताना बार्शीमध्ये प्रवचनं असायची, बाबांना माहिती आहे. आणि मग ते श्रावण महिनाभर प्रवचनं, काही परंपरेतली बरीच शिष्यमंडळी लोक आम्हाला घरी घेऊन जायची. माझं काही लग्न नाही, काही नाही, तेव्हा लग्न वगैरे काही नव्हतं. लोक घरी घेऊन जायचे आणि घरी घेऊन गेल्यानंतर मग ते पूजा वगैरे करायची, पाया पडायला यायचे. मी एका घरी गेलो, एक 25-30 वर्षाचा मुलगा माझ्या पाया पडायला यायला लागला आणि पाया पडल्याबरोबर त्याच्या वडिलांनी सांगितलं, महाराज याच्या डोक्यावर हात ठेवा. म्हटलं नको. नाही ठेवा. म्हटलं आपले हात कसे आहेत आपल्याला माहिती आहे, कशाला दुसऱ्याच्या डोक्यावर ठेवायचे? मी म्हटलं नको. तो म्हटलं नाही आशीर्वाद द्या. अहो म्हटलं कशा करता? तो म्हटलं काही नाही, याचं आणखी लग्नच नाही. मी म्हटलं माझंच नाही, याचा काय आशीर्वाद देऊ? काय कोणाला मागावं हेही लक्षात येत नाही. काय गरज आहे? आशीर्वाद हा स्वतःहून यावा लागतो, असा मागून घ्यायचा नसतो. कुठंतरी कर्मसाम्य दशा तिथून आतून तेवढी व्हावी लागते, तेवढी तीव्रता असावी लागते, तेवढी तळमळ असावी लागते, तेवढी जिज्ञासा असावी लागते, तेव्हा कुठंतरी तो आशीर्वाद लागू पडत असतो. ज्ञानोबारांनी सांगितलं, हा आशीर्वाद मी स्वतःहून दिलाय, तू मागितलेला नाहीये. मग का रडायला लागलीस? त्या बाईने सांगितलं, माऊली ती चिता पहा, माझ्या पतीचे, माझे पती गेलेले आहेत, मी सती जायला निघाली आहे, आणि अशा प्रसंगामध्ये तुम्ही आशीर्वाद देता सौभाग्यवती भव, हे कसं शक्य? मला माझे पती गेल्याचं जेवढं दुःख आहे त्याच्यापेक्षा सुद्धा संतांच्या मुखातले शब्द आज खोटे होतात त्याचं जास्त दुःख आहे. ज्ञानोबारांनी विचार केला, मी आशीर्वाद दिला म्हणजे मी नाही, बोलविता धनी वेगळा, केनापी देवेन हृदय स्थितेन, कोणीतरी आतमध्ये आहे ते हे सगळं करतंय. ज्ञानोबारांनी तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तू तुझ्या पतीचं नाव काय? तिनं सांगितलं सच्चिदानंद. ज्ञानेश्वर महाराज हसायला लागले. ती विचारली, काय झालं हसायला? म्हटले, नवऱ्याचं नाव तू सच्चिदानंद सांगते, जे सत असतं, चित असतं, आनंद असतं, ते नित्य आणि पूर्ण असतं, ते कधी मर्त्य नसतं. म्हटले, आपल्या जवळचं पाणी घेतलं, सच्चिदानंदाच्या अंगावर शिंपडलं आणि उठ म्हटल्याबरोबर मेले माणूस जिथं उठविले. कथा सगळ्याला माहित आहे. आता जे बोलायचंय ते पुढे नीट ऐका बारीक. सच्चिदानंद बाबा गेले याचा अर्थ त्यांचं प्रारब्ध संपलं. आपल्याकडे वेदांतामध्ये एक नियम असा सांगितला जातो, अज्ञानाच्या 2 शक्ती आहेत, एक आवरण नावाची शक्ती आणि दुसरी विक्षेप नावाची शक्ती आहे. आवरण नावाच्या शक्तीचा नाश करण्याकरता ज्ञानाची गरज आहे, पण विक्षेप नावाच्या शक्तीचा नाश करण्याकरता प्रारब्धाची गरज आहे. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देह राहणार आहे. जीवनमुक्ती जरी प्राप्त झाली आणि त्याचं प्रारब्ध जरी संपलेलं नसलं तर त्याला देहाच्या माध्यमातून सामान्य माणसाप्रमाणे कर्म करत असलेलं आपण जरी पाहत असलो का, कारण जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याचा देह राहणार आहे. मग प्रारब्ध संपलं, देहपात झाला. आता ऐका,
सच्चिदानंद बाबा गेले म्हणजे त्यांचं प्रारब्ध संपलं. नीट आहे का? सच्चिदानंद बाबा गेले म्हणजे त्यांचं प्रारब्ध संपलं. पण ज्ञानोबारायासारख्या संतांची गाठ पडल्याबरोबर मेलेले सच्चिदानंद बाबा पुन्हा जिवंत होतात. याचा अर्थ प्रारब्ध बदलवण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत आहे. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. विठ्ठल मुद्दा पटला का? बघा, माझा मुद्दा आहे संत भेटीच्या काळालाच धन्य का? त्याचं उत्तर मी असं देत होतो, प्रारब्ध बदलविण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत आहे म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. एक जाऊ द्या, हा मुद्दा सोडा. आता दुसरा सांगतो, ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने सांगतो. ज्ञानशास्त्र आम्हाला असं सांगतं, आपल्याला जाणीव होत नाही. खरं तर आपलं आपल्या जवळ असतं, पण ते आपल्याला आणखीनही जाणीव झालेली नाही. का जाणीव झालेली नाही? त्याच्यावर आवरण आहे. जुनार जुगादीची नाणी बहुता काळाची ठेवणी, लोपले होते पारिकपणे, ठावचळणी चुकविला. तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. बर, आपलंच आहे, आपल्याच जवळ आहे, पण ते आपल्याला आणखीन कळालं नाही. मग आपलंच आपल्याला कळून देणारं कोण आहे? तर ज्ञानोबा आम्हाला सांगतात, ते ज्ञान पै गा बरवी जरी मनियात ही अनावी तरी संता या भजावे सर्वस्वेसी. आता नीट ऐका, आपल्याच वरजवळ असलेलं आपलंच स्वरूप, त्या स्वरूपाची प्रचिती करून देणारे संत आहेत. थोडक्यात आपल्याला आपली जाणीव करून देणारे संत आहेत म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. विठ्ठल म्हणजे दोन गोष्टी झाल्या, कळतायत का? बघा, कर्मशास्त्रातून मी आपल्याला सांगितलं प्रारब्ध बदलवण्याचं सामर्थ्य संत भेटीत आहे म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. ज्ञानशास्त्रातून सांगितलं आपलीच आपल्याला जाणीव करून देण्याचं सामर्थ्य संत भेटीत आहे म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. आता तिसरं उत्तर देतो, सगुण असलेल्या पांडुरंगाची गाठ आम्हाला संतांमुळेच पडू शकते. संत दर्शनी पद्मनाभ जोडीला, म्हणजे सगुण असलेल्या पांडुरंगाची गाठ आम्हाला संतांकडूनच होते म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. धन्य का म्हणा? त्याची 3 कारणं. प्रारब्ध बदलून जातं म्हणून धन्य म्हणा, आत्मस्वरूपाची प्रचिती येते म्हणून धन्य म्हणा, सगुण असलेल्या पांडुरंगाची गाठ पडते म्हणून धन्य म्हणा. आणि सगुण असलेल्या पांडुरंगाची गाठ पडायची असेल संतांचीच भेट झाली पाहिजे. निर्गुणाचा साक्षात्कार व्हायचा असेल संतांचीच भेट झाली पाहिजे. प्रारब्धच बदलून टाकायचं असेल संतांचीच भेट झाली पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, संतांची भेट झाली की या जर 3 गोष्टी घडत असतील आणि या 3 गोष्टी घडणं याच्यापेक्षा वेगळी धन्यता ती काय? विठ्ठल काळ संत भेटी. महाराज सांगतात, पायी मिठी पडली तो. पायीचा शब्द का वापरला? उत्तमानाम स्वरूपम ही पादशब्देन भन्यते. शास्त्र सांगतं उत्तम माणसाचं स्वरूप हे त्याच्या पायाने व्यक्त केलं जातं. पायी मिठी पडली तो या शब्दाचा अर्थ आहे संतांच्या पायाला मिठी मारली की मग काय होतं? त्यांच्या ठिकाणी असलेलं सर्व काही आमच्या ठिकाणी पोहोच होतं. अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता घडे. आपल्याकडे त्या अलिंगनाच्या संबंधाने असं बोललं जातं, आपण ज्याला स्पर्श करतो त्याच्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी आपल्याला येतात. पहा तुम्ही, मी आता किती सगळा विस्तार करत राहू की भेट आपण आलिंगन दिली जा. आपल्याकडे कसा नियम आहे पहा, आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा वारकरी एकमेकाला काय करतो? आलिंगन देतो. महाराजांचे शब्द आहेत, प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. प्रथम भेटी आलिंगन, अगोदर आपल्याकडे आलिंगन दिलं जातं. हा आलिंगनाचा अर्थ काय? मिठीचा अर्थ काय? त्याच्या ठिकाणी असलेलं जे काही आहे ते आपल्या ठिकाणी परिवर्तित व्हावं. रामायण आपल्याला याच्यापेक्षा वेगळं काय सांगतं पहा. चांगलं असलं तरी परिवर्तित होतं, वाईट असलं तरी परिवर्तित होतं. आपल्याकडे रामायणाचा दाखला असा दिला जातो की ज्या वेळेस रामचंद्र प्रभू राजा होणार ही चर्चा चालू झाली, राम राजा होणार ही चर्चा चालू झाल्यानंतर सगळ्यात मोठा आनंद कोणाला झाला आणि सगळ्यात मोठं दुःख कोणाला झालं सांगू? थोड्या रामायणाच्या अभ्यासाने मला असं वाटतं राम राजा होणार याचा सगळ्यात मोठा आनंद कैकेयीला झाला आणि राम राजा होणार याचं सगळ्यात मोठं दुःख देवादिकाला झालं. तुम्ही म्हणाल नाही नाही, तुम्ही ऐका, तुम्ही जरा बारीक वाचा रामायण म्हणजे कळेल. खरं तर कैकेयीचं काय रामावर प्रेम होतं हे स्वतंत्र कधीतरी एखादं पात्र पाहायला पाहिजे. कैकेयीला आनंद झाला आणि सगळ्यात मोठं दुःख झालं देवादिकांना. का देवादिकांना दुःख झालं? हे इंद्र चंद्र ब्रह्म सगळेच्या सगळे देवादिक
हे रावणाच्या ताब्यात होते. यांना सगळ्यांना दुःख का झालं? गमतीने उत्तर असं दिलं जातं, राम राजा झाला तर हा वनवासाला येणार नाही, हा वनवासाला नाही आला तर याची सीता रावण पळवून आणणार नाही, रावणाने सीता याची घेऊन नाही आली तर सीतेला सोडविण्याकरता हा लंकेत येणार नाही, आणि हा जर लंकेत नाही आला तर रावणाच्या ताब्यातून आपली सुटका नाही. जे ते आपापला विचार करतात. सगळ्या देवादिकांनी विचार केला, काही झालं तरी राम राजा झाला नाही पाहिजे. जरा पुढे बोलू. मी कधी कधी गमतीने असं विचार करत असतो, इंद्र चंद्र ब्रह्म हे तरी देव आणि राम तरी देव, आणि या सगळ्या देवादिकांनी विचार केला, काही हो राम राजा नाही झाला पाहिजे. म्हणजे हे सगळे एकमेक देवच. बरं थोडक्यात जरा बोलू, ही सगळी एकमेकाची भावकी, त्यामुळे भावकीवाद हा तेव्हापासून आहे, आत्ता अशातला भाग नाही. सगळ्या देवादिकांनी विचार केला, काही झालं तरी राम राजा नाही झाला पाहिजे. आपण रात्रीचा दिवस करू, इकडं तिकडं फिरू, याला फोडू त्याला फोडू, पण राम नाही राजा झाला पाहिजे. काही हो काही करू. आणि म्हणून सगळेजण एकत्रित आले. सगळ्या देवादिकांनी विचार केला, काय करायचं? ब्रह्मदेवाने सांगितलं, काळजी करू नका, मी व्यवस्था करतो. विकल्पाला सांगितलं, जा राम राजा होणार नाही अशी काहीतरी व्यवस्था कर. विकल्पाने सांगितलं, कुठेही पाठवा, अयोध्येत पाठवू नका, माझी ताकद नाही तिथं जायची, नाही तुझी जाण्याची व्यवस्था करतो. एका कलिंगड नावाच्या फळामध्ये तो जाऊन राहिला, आणि मग मंथरा फळं खाण्याकरता बाहेर येते. तिला तेच फळ आवडतं, आणि ते फळ खाण्याच्या निमित्ताने तिनं ते फळ खाल्लं. त्याच्याबरोबर विकल्प तिच्या पोटामध्ये गेला, आणि मग विकल्पाने युक्त असलेली मंथरा ज्यावेळेस अयोध्येमध्ये येते, मुळात मंथरेचं वर्णन करतानाच कुविद्याती मंथरा असं नाथरायांनी वर्णन केलंय. कुविद्याती मंथरा. नाथरायांची पुढली ओवी सांगू, कुविद्या क्षोभ ओनी अविद्येसी श्री रामचंद्र पाठविला वनवासी. भावार्थ रामायणातली ओवी आहे. आणि मग ती विकल्पाला घेऊन मंथरा येते, आणि कैकेयीला म्हणायला लागते, कैकेयी राम राजा होणार याचा तुला जरी आनंद होत असला तरी तू भोळी आहेस ग. राम राजा झाल्यानंतर कौशल्याचा मान वाढणार, तुला कोण विचारताय? आणि असं म्हणायला लागल्याबरोबर कैकेयी विचार करायला लागली, ही मंथरा का अशी अद्वा तद्वा बोलायला लागली? तरी मी हिला म्हणत होते की रात्री कीर्तनाला जात जाऊ नको, नको ते डोकं भरवलं जातं, का बोलायला लागली अशी? ती मंथरा बोलायला लागली अद्वा तद्वा, बोलता बोलता जमिनीवर लोळायला लागली. कैकेयीने मंथरेचे 2 हात धरले, तिला उचललं. मंथरे असं करू नको म्हणून तिला मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर मंथरेच्या मनात असलेला विकल्प क्षणात कैकेयीच्या मनामध्ये गेला. मला पुढलं रामायण सांगत राहायचं नाही. हे घडलं कशामुळे? एका मिठीमुळं. विठ्ठल महाराज म्हणतात, मिठीच मारायची आहे तर कुठं मारा? पायी मिठी पडली तो. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. महाराजांना विचारलं, महाराज मिठी मारल्याने झालं काय? महाराज म्हणतात, एकही गाठी राहत नाही. अभंगाचं 2रं चरण. संदेहाची सुटली गाठी, 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 संदेहाची सुटली गाठी.
की जय विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ विठाला 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 या भंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आतापर्यंत आपण करून आलो. याच्यात धन्य म्हणजे काय कळालं, काळ हा शब्द का वापरला हे कळालं, संतांच्या भेटीच्या काळाला धन्य का म्हणायचं हे कळालं, पायी मिठी पडली तो म्हणत असताना मिठीच का म्हटलं याचाही अर्थ कळाला. संतांच्या पायाला मिठी मारली की काय झालं, महाराज म्हणतात गाठी राहिली नाही, संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. हे गाठी गाठी म्हणजे तरी नेमकं काय असतं हो, गाठी नेमकं असतात तरी कोणकोणत्या ऐका. चिताची गाठ आहे, त्रिगुणाची गाठ आहे, बरोबर आहे, संशयाची गाठ आहे, त्रिगुणांची गाठ आहे, संशयाची गाठ आहे, विकल्पाची गाठ आहे, विकाराची गाठ आहे. मी म्हणतो जाऊ दे सगळं, लग्नाची तरी गाठ आहेच ना. ह्या सगळ्याचा विचार केला तर तुकोबारांचा एकच शब्द आहे, तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी. आणखीन एक, आता तुमच्याकडे नाशिक जिल्ह्यात आहे का नाही मला माहीत नाही, आमच्याकडे एक पद्धत आहे, एखादा माणूस शांत असला आणि जर मी त्याला म्हटलं शेजारच्या माणसाला, का हो हे नेहमी शांत असतात, कीर्तनात गेलं शांत, लग्नात गेलं शांत, कुठेही गेलं की शांत बसतात, कसं काय? त्या जवळच्या माणसाने सांगितलं, महाराज हा शांत नाही, आतल्या गाठीचा आहे. काही वेळेला असं म्हटलं जातं, एखाद्या डॉक्टरला ₹1,00,000 द्यावी पण आतली गाठ शोधून काढावी, कशी असते कोणाच ठाऊक. सगळ्या गाठी निघाल्या, संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. झालो पोटी शीतळ या शब्दाचा अर्थ आहे मोकळा झालो. तुकोबारांचे शब्द आहेत पहा, मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न तो. भागवतामध्ये ज्यावेळेस सगळ्या गोपिका एकत्रित आल्या आणि भगवान श्रीकृष्णाला विचारायला लागल्या, कृष्णा आम्ही एवढं तुझ्यावर प्रेम करतो पण तू आमच्याकडे डुंकूनही पाहत नाही, पण त्या बासरीमध्ये असं काही विशेष आहे की ती बासरी सोडत नाही, सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत ती बासरी तुझ्या बरोबर कायम असते, असं काय रे त्या बासरीमध्ये? भगवंतांनी फार गोड उत्तर दिलं. भगवंतांनी सांगितलं, ही बासरी मला फार आवडते. का आवडते? भगवंतांनी त्याची 3 कारणं सांगितली. भगवान म्हणतात, ही बासरी मला फार आवडते, त्याचं पहिलं कारण आहे, मी वाजवल्याशिवाय वाजत नाही म्हणून मला आवडते, बोलल्याशिवाय बोलत नाही. 1, जेव्हा जेव्हा बोलायचा प्रसंग येतो तेव्हा ती मधुरच बोलते. 2,
आणि तिसरी गोष्ट सांगू, या बासरीमध्ये इथून तिथून कुठलीही गाठ नाही, म्हणून मला आवडते. विठ्ठला 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 विठ्ठला. आता आमच्या जीवनामध्ये संशयाच्या गाठी निघून गेल्या, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ, आम्ही मोकळं झालो. एकाने विचारलं, महाराज संतांची भेट झाली, तुम्ही म्हणता धन्य झालो. संतांची भेट झाली, तुम्ही म्हणता गाठी निघून गेल्या, मोकळं झालो. एवढाच फायदा आहे का? महाराज सांगतात, संत भेट होणं वेगळं आणि संतांच्या भेटीमध्ये त्यांचा वचनरूपी प्रसाद मिळणं वेगळं. संतांच्या भेटीमध्ये त्यांच्या मुखातून आलेला जो वचनरूपी प्रसाद आहे, त्या प्रसादाने घडलं काय? अभंगाचं तिसरं चरण. भव नदीचा झाला तारा, भव नदीचा झाला उत्तरा प्रसादे. अभंगाच्या तिसऱ्या चरणाचे शब्द आहेत, भव नदीचा झाला तारा. भव या शब्दाचा अर्थ संसार. या संसाराला उपमा महाराजांनी कशाची दिली? नदीची. मला असं कधी कधी वाटतं, संसाराला नदीची उपमा देण्याच्या पाठीमागं काय कारण असेल? ऐका, 2-3 कारणं सांगतो. काहीतरी साम्यता असल्याशिवाय उपमा देता येत नाही. काहीतरी साम्यता पाहिजे ना. दोघांमध्ये काय साम्यता आहे? भव आणि नदी, संसार आणि नदी, याच्यामध्ये काय साम्यता आहे सांगतो. एक वाक्य सांगतो. खरं पाहायला गेलं तर नदी आणि संसार याच्यातली पहिली साम्यता आपल्याला असं पाहता येईल, नदी कोणाकरताही प्रवाहित व्हायचं थांबत नाही. पटतंय का बघा? नदी कोणाकरताही थांबत नाही, तसा संसार कोणाकरताही थांबत नाही. नदी कोणाकरता थांबत नाही, तसा संसार कोणाकरताही थांबत नाही. लोक म्हणतात आपल्यानंतर कसं? काही नाही, चालत राहत असतं. पिचेशाया आगे ढकाया असं संसाराचं स्वरूप आहे. त्यामुळे संसार कोणाकरता थांबत नाही. म्हणून भव नदी. एक नसेल पटलं तर दुसरं सांगतो. नदी दुथडी वाहते, तसा संसार सुद्धा दुथडी आहे.
त्याच्यातली एक थडी जन्माची आहे आणि दुसरी थडी मरणाची आहे, म्हणून भव नदी 2. आणखीन एक तिसरं सांगतो, नदीमध्ये कालियासारखे सर्प आहेत, तशा संसार रूपी नदीमध्ये काम क्रोधाधिक सर्प आहेत, म्हणून भव नदी. विठ्ठल संसार रूपी नदी आहे. महाराज सांगतात ही आता आम्ही तरुण गेलो, भव नदीचा झाला तारा. ही संसार रूपी नदी तरुण गेलो. आता याचं कारण असं आहे, या उत्तरा प्रसादे, या उत्तरा प्रसादे या शब्दाचा अर्थ आहे संतांच्या मुखातून येणारे जे शब्द आहेत त्याला तुकोबरायांनी प्रसाद म्हटला. मला कधी कधी तुकोबरायांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. महाराजांनी किती सामर्थ्ययुक्त अशा पद्धतीचे शब्द वापरले. संतांच्या मुखातल्या बोलण्याला सामान्य बोलणं म्हणत नाही तुकोबराय. संतांच्या मुखातून येणारे शब्द म्हणजे प्रसाद आहे. तो कोणताही असेल शब्द, सहज बोलणे, सहज बसल्या बसल्या जरी संत बोलत असले तरी तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणून येती वेद. त्यांच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द हा प्रसाद आहे. या उत्तरा प्रसादे. काय झालं? भव नदीचा झाला तारा. आता थोडं कधी कधी विचार करू, संतांच्या मुखातून आलेल्या शब्दाला प्रसाद का म्हटलं असेल? प्रसाद या शब्दाचा तरी अर्थ नेमकं काय होतो? मुळात आपल्याकडे गावामध्ये माता भगिनी पुष्कळ बसलेले आहेत. आता इथं माता भगिनींना माहीत असेल की प्रसाद नेमकं कशाला म्हणायचं. आपण केलेला स्वयंपाक विचारा तुम्ही. इथं बसलेल्यापैकी एक तरी बाई अशी आहे का की आपण केलेला स्वयंपाक देवाला नैवेद्य म्हणून दाखवायच्या अगोदर त्याला प्रसाद म्हटलं जाईल असं शक्य आहे का? इथं कोणीही असेल, माता भगिनी काय करेल की पहिल्यांदा आपण केलेली एक भाकरी असेल, काही असेल, छोटी असेल मोठी असेल, पण ती देवाला नैवेद्य म्हणून दाखवली जाते. विचार करा. म्हणजे ह्या सगळ्या मला आश्चर्य वाटतं. म्हणजे इतक्या सगळ्या या मंडपामध्ये माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने आहेत, इतकी सगळी मंडळी आहेत. आणि खरं मला तर या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणजे आजच्या इतकी शांतपणे ऐकतात. मग माझ्या लक्षात आलं हे कालच्या वादळानंतरची शांतता आहे. नंतर लक्षात आलं की शांत आहे, सगळं शांतपणे ऐकणं आहे. आणि आमची कीर्तन शांतच ऐकली तर कळतील. विठाला 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 आपण केलेला स्वयंपाक देवाला नैवेद्य म्हणून दाखविल्यानंतर जे त्याला नाव येतं त्याला काय म्हणायचं? प्रसाद. हे नैवेद्य म्हणून का दाखवायचं? आपण देवाला नैवेद्य दाखवला की भगवान त्याच्यातले सगळे दोष काढून टाकतात आणि निर्दुष्ट असलेलं जे अन्न असतं त्याला प्रसाद म्हटलं जातं. तसं संतांच्या मुखातून येणारे सगळे शब्द हे निर्दुष्ट आहेत, निर्दोष आहेत, म्हणून त्याला प्रसाद म्हटलं. आणि निर्दोष या शब्दाचाच अर्थ आहे ज्ञान. संतांच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द हा ज्ञानाचा आहे आणि म्हणून त्याला प्रसाद म्हणा. या ज्ञानाने झालं काय? भव नदीचा झाला तारा. संतांच्या मुखातून आलेल्या शब्दाने काय झालं? आम्ही भव नदी तरुण गेलो. आता पुढं ऐका. एकाने विचारलं, महाराज संतांची गाठ पडली धन्य झालो म्हणता, संतांची गाठ पडली संदेहाच्या सुटल्या गाठी म्हणता, मोकळं झालो म्हणता, संतांची गाठ पडली भव नदी तरुण गेलो म्हणता, पुढं काय? महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, हे पहा, एकदा संसार नदी तरुण गेल्यानंतर दुःख निघून जातं आणि दुःख गेल्यानंतर राहतं ते केवळ आणि केवळ मांगल्य, राहतं ते केवळ आणि केवळ सुख. आणि ते मांगल्य आमच्या पदरामध्ये संतांच्या शिवाय दुसरं कुणी टाकू शकत नाही. अभंगात शेवटचं चरण. तुका म्हणे मंगळ आता, 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 तुका म्हणे मंगळ
सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी अभंगाची शेवटच्या चरणातले शब्द कसे पहा. महाराज सांगतात आता आमच्या जीवनामध्ये मांगल्य आलं. आता म्हणजे कधी? मी दोन अर्थ सांगतो, ऐका. एक, मल आणि विक्षेप निघून गेलेला आहे. आवरण नावाचा दोष आणखी निघून गेलेला नाही. आवरण नावाचा दोष ज्या क्षणी निवृत्त होतो तो क्षण हा मानवी जीवनातला मांगल्याचा क्षण आहे. तो का म्हणे मंगल आता. मांगल्य या शब्दाचा अर्थ ज्ञानोदय ना. मांगल्य या शब्दाचा अर्थ ज्ञानोदय आणि म्हणून आता शब्दाचा असा एक अर्थ करा. दुसरा एक शब्दाचा आता शब्दाचा अर्थ करता येईल. आता हा शब्द वर्तमान कालवाचक आहे. ज्या क्षणामध्ये आपण आता शब्द उच्चार करतो तो क्षण हा वर्तमानाचा आहे. आता शब्द वापरून भविष्यातलं वाक्य तयार होत नाही आणि आता शब्द वापरून भूतकाळातलं वाक्य तयार होत नाही. तो का म्हणे मंगल आता. आमच्याकडे शाळेमध्ये एक शिपाई होता. तो सुट्ट्याच्या दिवसामध्ये कंटाळून जायचा. बसून बसून कंटाळून जायचा. शिक्षक नसतात, विद्यार्थी नसतात. मुख्याध्यापक आणि शिपायाला मात्र शाळेवर थांबावं लागतं व्यवस्थेकरता म्हणून. एके दिवशी त्यांनी सकाळी 8 वाजता ऑफिस उघडलं, झाडून वगैरे काढलं. 9 वाजताच ऑफिसला कुलूप लावलं आणि त्याच्यावर खडून लिहिलं आत्ताच गेलो. आत्ताच गेलो. समजा मुख्याध्यापक 10 वाजता आले, काय वाजतील? 2 वाजता आले, काय वाजतील? 2 दिवसानंतर आले, काय वाजतील? कळालं का आता? नाही, आता तरी कळालं का आता? मला हे सांगायचं आहे. तो का म्हणे मंगळ आता. कोण दाता याहुनी? याहुनी दाता कोण? याचा अर्थ संतांशिवाय मांगल्याचं दान करणारं दातृत्व या जगामध्ये दुसरं कोणाकडे नाही. याहुनी म्हणत असताना कुणीतरी वेगळं आणखीन आहे. कोण आहे? ऐका. जीवही दाता आहे, देवही दाता आहे आणि संतही दाते आहे. पण फरक आहे. जीवदाता कधी, देवदाता कधी आणि संत दाते कधी? काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने देतो तो माणूस आहे. काहीतरी अगोदरच घेतात आणि मग देतात तो देव आहे. आणि काहीही न घेता जे देत राहतात ते संत आहेत. म्हणून कोण दाता यावं. जीव देतो पण काहीतरी त्याची अपेक्षा असते. आपण एखाद्याला 100 दिले, आपली अपेक्षा असते याने आपल्याला काहीतरी द्यावं. मी याला 100 दिले, काहीतरी द्यावं, काहीतरी द्यावं. नाही काय देता आलं, मतदान द्यावं, घे 100, तुमचं जे असेल ते असेल, मला नाही त्यात पडायचं. पण माणसं देतात काहीतरी घेण्याकरता. भगवान अगोदर घेतो मग देतो. घेसी तेव्हा ऐसा असायचे उदार. पण संतांचं दातृत्व हे निर्मळ असल्यामुळे घातला दुकान देते आली अशी दान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. थोडं पुढं बोलतो. सामान्य माणसाला ते देत राहतात याच्यात नवल नाही. भगवान सुद्धा त्यांच्या दारात येतो आणि काही तर काही मागत राहतो. बळीराजाची कथा, वामन अवताराची सगळ्यांना माहिती आहे. मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्याचा थोडासा दाखला देऊन पुढे जातो. आपण ऐकून आहात माणकोजी महाराज बोधले, हे नाव अनेकदा ऐकून आहात. भक्तिविजयामध्ये चरित्र प्रसिद्ध आहे. मी तर अनेक वेळेला या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक वेळेला आल्यानंतर सांगत आलेलो आहे की निवृत्तीनाथाचा हा केवळ अवतार, बोधल्याचे कोळी झाला दिनकर. माणकोजी महाराज हे निवृत्तीनाथांचेच अवतार आहेत अशी आमच्याकडे श्रद्धा आहे. आणि म्हणून अगोदर आम्हाला निवृत्तीनाथांची उपासना आहे आणि मग माणकोजी महाराजांची आहे. आजही आमच्याकडे अगोदर निवृत्तीनाथांची उपासना आणि मग माणकोजी महाराजांची उपासना आमच्याकडे आहे. माणकोजी महाराजांच्या जीवनचरित्रात एक दाखला असा दिला जातो. महाराज दातृत्ववान, कोणाला नाही म्हणायचं नाही. कोणी आलं तरी महाराजांकडून काही ना काहीतरी घेऊन जाणार आहे. ही बातमी कळता कळता पांडुरंगाच्या कानावर गेली. पांडुरंगाने एका फकीराचं रूप धारण केलं आणि माणकोजी महाराजांच्या गावी म्हणजे धामणगावी, बार्शी तालुक्यातलं धामणगाव, सोलापूर जिल्ह्यातलं, तिथं आले. आणि सकाळच्या वेळेला पांडुरंगाने फकीराच्या वेशामध्ये दारात आला आणि मोठ्याने हाक मारली, भिक्षाम देही. माणकोजी बोधले महाराजांची भागीरथी नावाची 2 नंबरची सुनबाई
सुपामध्ये ज्वारी गहू तांदूळ घेतलं, बाहेर आली आणि त्या फकीराला दान करायला लागली. त्या फकीरांनी सांगितलं, भागीरथी मला हे गहू ज्वारी तांदूळ असलं काही नको, मला जे मागायचंय ते फार वेगळं मागायचंय. तू जा आणि तुझ्या सासऱ्यांना म्हणजे माणकोजी महाराजांना बाहेर पाठव. भागीरथी गेली, माणकोजी महाराजांना सांगायला लागली, बाबा कोणीतरी एक फकीर आलाय, तो माझ्याकडून काही घेत नाहीये, तुम्हाला बोलवतोय. महाराज बाहेर आले. महाराजांना माहित नाही हा कोण आहे. महाराजांनी दोन्ही हात जोडले आणि विचारलं, बोला फकीर बाबा काय पाहिजे, ऐका. फकीरांनी सांगितलं, महाराज मी फकीर आहे, मला एका जागेवर थांबता येत नाही, माझं वय झालं, त्यामुळे माझं शरीर आता जीर्ण होत आलंय, माझी सेवा मला करणं होत नाही, मला एक विलक्षण तुमच्याकडे मागायचं आहे. काय मागायचंय, नक्की द्याल का? हो नक्की देतो. मग नीट ऐका, मला माझ्या सेवेकरिता म्हणून तुमची भागीरथी नावाची सुनच दान करून टाका. आता सुनेला कुठं दान करतात का? माणकोजी महाराजांच्या अंगावर काठा उभारला. अहो असं कसं काय? नाही देतो म्हटला होता, द्यावं लागेल. महाराजांना कळेना. महाराज आतमध्ये गेले, आपल्या बायकोला ममताईला सगळा विषय सांगितला. दोघंही गळ्यात पडून रडायला लागले. होय म्हणावं का नाही म्हणावं. रडत असताना माणकोजी महाराजांचा 2 नंबरचा मुलगा यमाजी म्हणजे भागीरथीचे पती तिथं आले आणि यमाजी महाराजांनी विचारलं, बाबा काय झालं रडायला? कोणतरी याचक दारात आलाय, त्याला काय पाहिजे ते देऊन टाका ना. माणकोजी महाराजांनी सांगितलं, अरे यमाजी तो काय मागतोय माहित आहे? तुझ्या बायकोला म्हणजे भागीरथी नावाच्या माझ्या सुनेला दान करा असं म्हणतोय. होय कसं म्हणू? यमाजी 2 मिनिटं शांत झाला आणि यमाजींनी सांगितलं नंतर, बाबा या घरातल्या प्रत्येक वस्तूवर अधिकार तुमचा आहे. कोणती वस्तू दान करायची आणि कोणती वस्तू दान करायची नाही हे सांगण्याचा अधिकार आम्हा मुलांचा नाही. आम्हाला फक्त एकच कळतं, आपल्या दारातून रिकाम्या हाताने कुणी जाऊ नये. मुलामध्ये आणि वडिलांमध्ये काय संवाद असावा हे कळायचं असेल तर संत चरित्र वाचावी. किती गोड संवाद आहे. एकीकडून माणकोजी महाराजांना आनंद वाटत होता की माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, पण एकीकडून दुःख वाटायचं की भागीरथीला दान कसं करावं. हा विषय सगळा जिच्या संबंधाने चालू आहे. ती भागीरथी एका कोपऱ्यात होती, रडत होती. माणकोजी महाराजांनी त्या भागीरथीला जवळ बोलवलं, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि भागीरथीलाच विचारलं, तू सांग काय करू? त्या फकीराला मी तुला दान करू का न करू? भागीरथी रडत होती, पण रडता रडता भागीरथी हसायला लागली. माणकोजी महाराजांनी विचारलं, भागीरथी तुझं रडणं योग्य आहे, हसणं योग्य नाही, का हसायला लागली? भागीरथीने सांगितलं, बाबा आज मला आनंदही होतोय आणि आज मला दुःखही होत आहे. आनंद याचा होतोय, तुमच्यासारख्या सत्पुरुषाच्या घरामध्ये सून म्हणून आलेल्या दिवसापासून मला वाटायचं मी तुमच्या कुठंतरी उपयोगी पडावी, कुठंतरी उपयोगी पडावी. आज मला आनंद होतोय, कमीत कमी दान करण्याचे तरी मी उपयोगी पडते. दान तरी माझ्याकडे, माझं दान तरी होऊ शकतंय, एवढा तरी माझा उपयोग या घरात आहे. पण वाईट याचं वाटतंय की राहिलेल्या आयुष्यामध्ये तुमच्या चरणाची सेवा करायला मला मिळणार नाही, याचं दुःख वाटतंय. अशा सुख दुःखामध्ये अडकलेली भागीरथी, माणकोजी महाराज, ममताई, भागीरथी तिघं एकमेकाच्या गळ्यांमध्ये पडून रडायला लागले. जड अंतःकरणाने माणकोजी बोधले महाराजांनी भागीरथीचा हात घेतला, त्या फकीराच्या हातात देऊन टाकला. सुन केली दान भागीरथी. दासगणू महाराजांनी वर्णन केलंय, मैपती महाराजांनी वर्णन केलंय. आणि त्या भागीरथीला घेऊन तो फकीर म्हणजे पांडुरंग निघाला. धामणगावातल्या सगळ्या बायांना ही बातमी कळाली. सगळ्या बाया गोळा झाल्या आणि त्या फकीराला म्हणायला लागल्या, फकीर बाबा काही मागा पण भागीरथीला घेऊन जाऊ नका. फकीर ऐकत नव्हता. शेवटी काही बाया पुढे आल्या आणि त्या महिला म्हणायला लागल्या, फकीर बाबा आता भागीरथी याच्या पुढे आम्हाला दिसणार नाही, कमीत कमी आम्हाला घरी घेऊन जाऊ द्या आणि खणानाळाने ओटी तरी भरू द्या. फकीरांनी सांगितलं, ओटी भरण्याच्या निमित्ताने घरी घेऊन गेला तर लपून ठेवलं तर? मग मी एक काम करतो, मी प्रत्येकीच्या घरामध्ये या भागीरथीला घेऊन येतो, मी तिला घेऊन येतो, मग तुम्ही ओटी भरा. याच्यात पांडुरंगाला असं सांगायचं होतं, जिथं माझ्या संतांचा अवतार आहे तिथल्या प्रत्येक घराघराला मी पाय लावणार. हा त्यातला युसुप्त हेतू. भागीरथीला घेऊन माणकोजी पांडुरंग सगळ्या धामणगावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये गेले. सगळ्या भागीरथीला सगळ्या बायांनी जड अंतःकरणाने निरोप दिला आणि मग तो फकीर भागीरथीला घेऊन एका राजोळ्या नावाच्या जंगलामध्ये गेला. कधी दिसावं कधी न दिसावं असा त्या अरण्यामध्ये खेळ सुरू झाला. एकदा दिसल्यानंतर भागीरथीने फकीराचे दोन्ही पाय धरले आणि त्या फकीराला विचारलं, फकीर बाबा कधी दिसता कधी न दिसता असं का करता? त्या फकीरांनी भागीरथीकडे पाहिलं आणि सांगितलं, भागीरथी आता मला तुझी गरज नाही, तुझ्या सासऱ्याची परीक्षा बघायला मी आलो होतो, तू माघारी जा. भागीरथीने सांगितलं, असं होत नाही बाबा, असं होत नाही. माघारी जा म्हणजे काय? दान केलेली वस्तू माघारी घेतली तर धर्मशास्त्र त्याला चोरी म्हणतं म्हटल्या.
आणि म्हणून मी जगले तर तुमच्याच पायाजवळ आणि मेले तर मी तुमच्याच पायाजवळ हा निश्चय भागीरथीचा ऐकला. फकीरांनी फकीराचा वेश सोडला. सुंदर ते ध्यान असा पांडुरंग परमात्मा प्रगट झाला. भागीरथीने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं. डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि मग भागीरथीच्या लक्षात आलं, माझ्या सासऱ्यांनी मला या फकीराला का दान केलं? कारण या फकीरातला पांडुरंग मला दाखवायचा होता, म्हणूनच दान केलं. कोण दाता या होणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या होणी. संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ असो झालेली सेवा. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारांच्या चरणी, ज्ञानोबारांच्या चरणी मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. लहवीतमध्ये हा उत्सव मोठ्या भव्य आणि दिव्यतेने या ठिकाणी साजरा होत आहे. निवृत्तीनाथ महाराज आणि जगद्गुरु तुकोबाराय या दोन्हींच्याही जीवनचरित्राला धरून आपण एक उत्सव आपल्या भागामध्ये करावा अशी पूज्य श्री बाबांची इच्छा आणि त्याला आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने आणि सहकार्याने हे मूर्त रूप वाढलेलं आणि राबलेलं दिसून येतं. मी आपल्याला बोलून गेलो की हा जिल्हा अध्यात्माचा, साहित्याचा, सामाजिकतेचा हा मोठा जिल्हा आहे. निवृत्तीनाथ महाराजांचं स्थान, गहिनीनाथांचं स्थान या भूमीमध्ये आहे आणि अशा एका पवित्र भूमीमध्ये हा उत्सव संपन्न होत असताना, बाबांनी हा उत्सव करत असताना मी मगाशी बोललो, मोठे उत्सव करावे, लोकांना एकत्रित करावं, अनेक कीर्तनकारांना आपल्या परिसरामध्ये आणावं, त्यांच्याकडून कीर्तनाचं ज्ञानदान या सगळ्या आपल्या भाविकांना मिळावं अशी इच्छा गेल्या अनेक वर्षापासून बाबांनी जी अंतःकरणामध्ये ठेवली ते आज तागायत. खरं तर बाबांचं वय पाहता म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की या वयामध्ये सुद्धा जर इतका उत्साह दिसून येत असेल, म्हणजे आमच्यासारख्या सगळ्या तरुणांना लाजवेल अशा पद्धतीचा उत्साह बाबांचा दिसून येतो. मी अनेक वेळेला म्हणत असतो, बाबांच्याकडे बघितल्यानंतर बाबांकडे जे उपरण आहे की नाही, उपरण ते फार मोठं आहे. मी त्याचं कारण सांगत असतो, हे आमच्या सगळ्यांचं पांघरुण आहे म्हणून मोठं आहे, बाकी काही नाही, हे सगळ्यांचं पांघरुण आहे. आणि त्यांनी तितक्या पद्धतीने प्रेम आमच्यावर केलं. आम्ही एवढंच त्यांच्या चरणी खरं तर नतमस्तक होत असताना आज अनेक म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातली काही काही पदं आपल्याला लक्षात येत नाहीत, परंतु पुणे विद्यापीठामध्ये जगद्गुरु तुकोबाराय अध्यासन केंद्राचं प्रमुख पद भूषविणं ही सोपी गोष्ट नाही. परंतु ते भूषवत असताना अनेक कार्य पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून किंवा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आज राज्यभर देशभर त्यांनी जे कार्य केलं त्यांच्या त्या कार्याला नमस्कार करत असताना बाबांनी आमच्यावर कृपा आणि प्रेमाचा वर्षाव अखंड ठेवावा एवढ्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. निवृत्तीनाथ महाराजांचा आणि जगद्गुरु तुकोबारायांचा हा उत्सव साजरा होत असताना निवृत्तीनाथ महाराज हे आपलं आद्य आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांचा हा उत्सव साजरा होत असताना ते आपल्या संप्रदायाचे कळस आहेत. आणि अशा दोन्ही महात्म्यांचा हा उत्सव या भूमीमध्ये खरं तर लहवीतमध्ये मागे एकदा खूप वर्षापूर्वी एकदा कीर्तन करून गेलो, पण नंतर बऱ्याचदा लहवीत हे गाव हे महाराष्ट्रामध्ये बाबांच्या रूपाने एक अत्यंत प्रसिद्ध अशा पद्धतीचं गाव झालेलं आहे. आणि त्यामुळे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की लहवीत कोणतं तर लहवीतकर बाबांचं लहवीत का असं म्हणतात, म्हणजे बाबांचं लहवीत का असं म्हटलं जातं. त्यामुळे या गावाला सुद्धा बाबांनी एक चांगली ओळख निर्माण करून दिली. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. एका अधिष्ठानापुढे भैरवनाथाचं एक दिव्य अधिष्ठान मी आल्यानंतर सगळ्यांना विचारून घेतलं, तुकाराम महाराज वगैरे ही सगळी मंडळी जीवलग आहेत, बाबांच्या सानिध्यात असलेली आणि आमच्यावरही तितकंच प्रेम करणारी. हे भैरवनाथाचं एवढं दिव्य भव्य दिव्य स्थान इथं निर्माण करणं खरं तर एका अधिष्ठानापुढे ही सेवा चालू आहे. आपल्याकडे प्रक्रिया अशी सांगितली जाते, अधिष्ठानापुढे अनुष्ठान असावं, अनुष्ठानामध्ये अनुसंधान असावं, अनुसंधानामध्ये अनुराग असावा, मग अनुभवाची निर्मिती होत असते. आणि म्हणून त्या दृष्टीने हे एक अधिष्ठान इथं आहे, तिथंही नतमस्तक होतो. पुनश्च एकदा ही सेवा भगवत चरणी आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करू आणि याच ठिकाणी थांबू. शेवट निवृत्ती राया